सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स बघायचं आहे. ते बघायच्या आधी आपण साइन कन्व्हेन्शन समजून घेऊया. नेहमी प्लसच्या पुढे जर प्लस साइन आलं तर प्लसच साइन येतं, प्लसच्या पुढे जर निगेटिव्ह साइन आलं तर निगेटिव्ह साइन येतं. ठीक आहे. आणि मायनस निगेटिव्ह किंवा मायनस साइन, मायनसच्या पुढे जर प्लस साइन आलं तर मायनस साइन येतं. ठीक आहे. आणि मायनसच्या पुढे जर मायनस साइन आलं तर प्लस साइन येतं. अजून एकदा रिवाइज करूया. प्लसच्या पुढे प्लस साइन आलं तर प्लस येतं, प्लसच्या पुढे मायनस साइन आलं तर मायनस येतं, मायनसच्या पुढे प्लस साइन आलं तर मायनस येतं आणि मायनसच्या पुढे मायनस साइन आलं तर प्लस साइन येतं. आता हे तुम्ही रूल म्हणून पण लक्षात ठेवा. आता सबट्रॅक्शन बघायच्या आधी आपण फक्त ॲडिशन ऑफ इंटिजर्स थोडक्यात रिवाइज करून घेऊया, कारण सबट्रॅक्शनमध्ये पण तुम्हाला कधी कधी ॲडिशन पण करावी लागणार आहे. तर आता 2 पॉझिटिव्ह इंटिजर्सची आपण ॲडिशन पॉझिटिव्हच येते. आता एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह इंटिजर असेल तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो. मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतो. ठीक आहे. 4 - 2 करतो. 4 - 2 2 येतं आणि आलेल्या आन्सरला मोठ्या नंबरचं साईन येतं. मोठा नंबर विचारात घेताना विदाऊट साईन विचारात घ्यायचा. आता इथं मोठं 4 आहे, 4ला निगेटिव्ह साईन म्हणून आलेल्या आन्सरला निगेटिव्ह साईन. आता इथे बघा 4, आता इथे परत एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह नंबर आहे, तर एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह नंबर आला तर सबट्रॅक्शन करायची आणि आलेल्या आन्सरला मोठ्या नंबरचं साईन. आता मोठा कोण आहे, 4 आहे, 4ला पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे आलेल्या आन्सरला पॉझिटिव्ह साईन. आता 2 निगेटिव्ह नंबर्स आले तर 2 निगेटिव्ह नंबर्सची नेहमी ॲडिशन होते आणि त्या ॲडिशनला निगेटिव्ह साईन लागतं. आता -4 आहे, -2 आहे, तर त्यांची ॲडिशन करायची आणि आलेल्या आन्सरला मायनस साईन द्यायचं. हे थोडक्यात ॲडिशन झाली. आता आपण सबट्रॅक्शन बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे 5 - 2. 5 - 2 किती येईल, 3 येईल. मोठा नंबर आहे, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर इझिली आपल्याला काढता येईल. आता दोन्ही पण नंबर पॉझिटिव्ह असल्यामुळं इझी जाईल. आता परत 5 - -2 करायचं आहे, तर एका पॉझिटिव्ह नंबरमधून निगेटिव्ह नंबर काढायचा आहे. तर आता इथे बघा मायनस मायनस काय होतं, मग अशी साईन कन्व्हेन्शन मायनस मायनस प्लस होत असतं. ठीक आहे. तर 5 + 2 येईल. ह्या 2 निगेटिव्ह साईनऐवजी मी प्लस साईन घेतलेला आहे. मग 5 + 2 नॉर्मली आपण कसं करतो, 7. आपलं ॲन्सर येईल 7. आता इथे बघा -5 - 2, -5 म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह 2 काढून टाकायचं आहे. ठीक आहे. पण आता पॉझिटिव्ह 2ला पण इथं मायनस साईन असल्यामुळं 2ला मायनसच साईन लागलेला आहे. मग -5 आणि -2चं काय होतं, ज्यावेळेस 2 निगेटिव्ह नंबर्स एकमेकाच्या समोर येतात त्यावेळेस त्यांची ॲडिशन होत असते. ठीक आहे. आणि त्याला निगेटिव्ह साईन लागतं. ठीक आहे. आता इथं -5 पण मायनस आहे. ठीक आहे. म्हणजे मायनस साईन आहे -5ला आणि 2ला पण मायनस साईन आहे. ठीक आहे. -2 आहे ते. तर -5 आणि -2ची ॲडिशन करायची, 5 + 2 करायचं. 5 + 2 किती येतं, 7 येतं आणि आलेल्या ॲन्सरला निगेटिव्ह साईन द्यायचं, कारण दोन्ही पण नंबर निगेटिव्ह आहेत त्याच्यामुळं. आता इथं बघा -5 म्हणून आपल्याला -2 सबट्रॅक्ट करायचं. निगेटिव्ह नंबरमधून निगेटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करायचा. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण साईन कन्व्हेन्शननी जाऊया. -5 होते, मायनस मायनस काय येतं, मायनस मायनस प्लस येतं. तर -5 + 2, 1 निगेटिव्ह आणि 1 पॉझिटिव्ह नंबर आला की काय होत असतं, मग अशी सांगितलं ॲडिशनमध्ये 1 निगेटिव्ह आणि 1 पॉझिटिव्ह नंबर आला की त्यांची सबट्रॅक्शन करायची. मोठ्या नंबरमधून छोटा नंबर काढायचा आहे. आता मोठा नंबर कोणता आहे, 5. विदाऊट साईन मोठा नंबर कन्सिडर करायचा. तर 5मधून आपण 2 काढून टाकूया. 5मधून 2 काढलं किती येईल, 3 येईल आणि आलेल्या ॲन्सरला मोठ्या नंबरचं साईन. आता मोठा नंबर निगेटिव्ह असल्यामुळं निगेटिव्ह साईन येईल. ठीक आहे. आता तेच जर समजा आता इथे बघा -5 - -7 असेल. ठीक आहे. तर इथे बघा -5 इथं मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. -5 + 7. आता मोठ्या नंबरमधून छोटा नंबर काढायचा आहे. 7मधून आपण 5 काढूया. 7मधून 5 काढलं 2 आलं आणि पण साईन कोणतं येईल, मोठ्या नंबरचं साईन येईल. आता मोठा कोण आहे, 7 आहे, 7ला पॉझिटिव्ह साईन, त्याच्यामुळं ॲन्सर 2 आलं. आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूया. आता इथे दोन्ही पण पॉझिटिव्ह नंबर आहेत, पण आपल्याला छोट्या नंबरमधून मोठा नंबर मायनस करायचा आहे. तर नेहमी काय करायचं, 8 - 5 करायचं. 8 - 5 किती येईल, 3 येईल. ठीक आहे. आणि आलेल्या ॲन्सरला मोठ्या नंबरचं साईन, कोणता मोठा नंबर आहे, 8, निगेटिव्ह साईन येईल. ठीक आहे. आता कधी पण मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आणि आलेल्या ॲन्सरला निगेटिव्ह साईन.
आता इथे बघा 72 मायनस 90, आता 90 मोठा आहे 72पेक्षा, मग आता 90 मायनस 72 करायचं. 90 मायनस 72 किती येतं, इथं 8 येईल, 18 येईल. आता 18ला कोणतं साईन येईल, तर 90 मोठा असल्यामुळं निगेटिव्ह साईन येईल. आता 20 प्लस 13 करायचं आणि त्याला आलेल्या ॲन्सरला निगेटिव्ह साईन द्यायचं. तर 20 प्लस 13 किती येईल, 33 येईल. दोन्ही पण नंबर निगेटिव्ह असल्यामुळं आलेल्या ॲन्सरला निगेटिव्ह साईन येईल. आता इथे बघा 23 मायनस 12, आता इथं परत साईन कन्व्हेन्शन वापरूया. निगेटिव्ह पुढं निगेटिव्ह साईन आलं की काय करायचं, त्याचं आपण पॉझिटिव्ह साईन करायचं. निगेटिव्ह मायनस मायनस प्लस 23 प्लस 12 करायचं, तर हे 35 येईल. पॉझिटिव्ह 35 याचा ॲन्सर येईल. आता इथे बघा -15 आता इथं मायनस मायनस अगेन प्लस. आता इथं बघा -15 प्लस 18 आलेला आहे. 1 निगेटिव्ह आणि 1 पॉझिटिव्ह नंबर आले तर त्याचं सबट्रॅक्शन करायचं. मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. 18 मायनस 15 करणार 3 येईल आणि आलेल्या ॲन्सरला मोठ्या नंबरचं साईन. मोठा नंबर कन्सिडर करताना विदाऊट साईन कन्सिडर करायचा. मोठा 18 आहे, त्याला पॉझिटिव्ह साईन, त्याच्यामुळे आलेल्या ॲन्सरला पॉझिटिव्ह साईन, 3 ॲन्सर येईल. आता इथं पण तसंच -30 मायनस मायनस इथे प्लस होईल. आता इथे बघा 40 मायनस 32 करायचं, कारण मोठा 40 आहे. 1 निगेटिव्ह आणि 1 पॉझिटिव्ह नंबर आला की त्याची सबट्रॅक्शन करायची. 40 मायनस 32 किती येईल, 8 येईल, पण 8ला पॉझिटिव्ह साईन येईल. इथे -8 प्लस 8 करायचं आहे, तर 1 पॉझिटिव्ह आणि 1 निगेटिव्ह नंबर आला की काय करायचं, त्यांचं सबट्रॅक्शन करायचं. 8 मायनस 8 येईल, 8 मायनस 8 0 येईल. 0ला कोणतंच साईन नसतं, ॲन्सर आपलं 0 येईल. आता 0 मायनस 24 करायचं आहे, तर 0मधून कोणता पण नंबर सबट्रॅक्ट नाही होत आहे, ठीक आहे. तर आता मग 0 मायनस 24 येईल, 24च येईल. 24 मायनस 0 होईल, ठीक आहे. आणि आलेल्या ॲन्सरला मोठ्या नंबरचं साईन. आता या दोघांपैकी मोठं कोण आहे, 24, म्हणून ॲन्सर येईल -24. आता इथं पण आपल्याला ओरली सांगता येईल 0 मायनस 100 येईल. 0मधून कोणता पण नंबर सबट्रॅक्ट केला तर तोच नंबर येतो, फक्त त्याला मायनस साईन लागतं. आता इथे आपण सबट्रॅक्शन करताना आधी फर्स्ट 2 नंबरची सबट्रॅक्शन करायची आणि नंतर उरलेला 3rd नंबरची सबट्रॅक्शन करायची. याच्या ॲन्सरमधून याचा हा नंबर सबट्रॅक्ट करायचा, ठीक आहे. तर -7 मायनस 8, 2 नंबर निगेटिव्ह आहेत तर त्यांची ॲडिशन होईल. 7 प्लस 8 करूया आणि आलेल्या ॲन्सरला निगेटिव्ह साईन येईल. 7 प्लस 8 किती होईल, 8 प्लस 8 16 येईल, 15 येईल, -15 येईल. आणि आता इथं -25 येईल, ठीक आहे. आता इथं परत मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. -15 प्लस 25 येईल. आता 1 निगेटिव्ह 1 पॉझिटिव्ह नंबरचीच होती सबट्रॅक्शनचं साईन, ठीक आहे. आता 25 मायनस 15 येईल, 25 मायनस 15 10 येईल. आलेल्या ॲन्सरला मोठा नंबर कोणता आहे, 25ला पॉझिटिव्ह साईन, त्याच्यामुळे आलेल्या ॲन्सरला पॉझिटिव्ह साईन +10 येईल ॲन्सर. आता इथे पण तसंच फर्स्ट या 2 नंबर्सची सबट्रॅक्शन करून घ्यायची आणि नंतर यांच्या ॲन्सरमधून हा नंबर सबट्रॅक्ट करायचा. 50. आता इथं मायनस मायनस काय प्लस येईल, 50 प्लस 40 -2 हे तसंच लिहून घेऊया. आता 50 प्लस 40 किती येईल, 90 येईल. आता इथं परत मायनस मायनस काय येईल, मायनस मायनस प्लस येईल 2. 90 प्लस 2 किती येईल, 92 येईल ॲन्सर.